हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकताय, सासूबाई गावाला जायच्या होत्या. म्हणलं त्यांना एक दिवस आपलं पुण्यातनं कुठंतरी लांब असं नेऊन फिरवून आणावं म्हणून गेलो होतो. कुठं गेलो होतो तर तुम्ही नक्कीच बघा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ खूप मोठा आलेला आहे आणि खूप छान असं गार्डन आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही, आईंना पहिले नातीने इथं घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि ते सांगत आहेत की माझ्या सून आणि लेकानी इथं मला फिरायला घेऊन आले. आणि त्यांची स्माईल बघू शकताय कसे आहे ते. आणि इथं काय आपले गावाकडचे लोक उभारलेले आहेत स्वागत करायला आपल्या. आणि आई आमच्या त्यांना नमस्कार करतात. नातीने सांगितलं होतं की आई त्यांना नमस्कार करा. आणि आई नमस्कार करून पुढं निघालो तर बघताय तर मेन जे प्रवेशद्वार होता तिथं आपले शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. आणि नंतर मग आपलं दादा थोडंसं आमचा कॉमेडी करतोय की आम्ही 5 जण आहे पण ही मुलगी आमच्यासोबत नाही आहे, आम्ही 4च जण आहे असं म्हणून आम्ही निघालो. आणि आतमध्ये गेल्याच बघताय तर तुम्ही, इतकं सुंदर छान वाटलं, गावाला गेल्यासारखं वाटलं. आणि खूप आता हे जुनं प्राचीन पूर्वीचं खूप अगदी आईंच्या पण आधीच्या जमान्यातल्या ह्या गोष्टी आहेत काही काही. तर तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा गावात गेल्या त्या गार्डनला गेल्या इथं आपल्याला दिसलेला आहे नंदी बैलवाला. तर नंदी बैलवाला पहिले हमखास गावगाव फिरायचा यायचा. त्यानंतर इथं आपल्याला दिसत आहे नागपंचमीचं सणाचं. तर इथं बघा भारुडं आहे ते नागोबाचं हे घेऊन, आणि मुली आपल्या फुगड्या वगैरे खेळत आहेत. तर चला पुढं अजून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघू शकता. हे नंदी बैलांचं झालं. त्यानंतर आपण इथं आलेलो आहोत वैद्यबुवांकडे. पहिले जुन्या काळात डॉक्टर वगैरे नव्हते, काही आजारी पडलं की वैद्यबुवांकडे जायचं. आणि हे बघू शकता वैद्यबुवा काय आजार आहे हे हाताच्या नाडीवर चेक करून सांगायचे पूर्वीचे लोक. तर पहिले वैद्यबुवांना जास्त मान होता आणि डॉक्टर नव्हते. त्यानंतर इथं बघू शकताय तुम्ही पूजा अर्चा म्हणजे पहिले घरात काही पूजा करायची म्हणले की मोठी पूजा असली की असे 4 माणसं जमायचे. आता काय एवढं काही नसतं, पहिले खूप वेगवेगळं होतं. तर तुम्ही बघू शकता इथं गावाकडे. त्यानंतर आपण आलो आहोत गावात, थोडंसं पुढं सरकलो तर आपल्याला दिसलेले आहेत ज्योतिषी बाबा. आणि आत्ता ब्राह्मणाकडे कोण सहसा जात नाही, पण ज्योतिषी बाबा पहिले गावात असायचा आणि प्रत्येकजण जायचंच तिथं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आपण. नंतर आपल्याला इथं दिसलेलं आहे, काय आहे ते पटकन सांगा तुम्ही. तर इथं आहे सावकार. जो सावकार आपल्याला पैसे देतो तो पहिले पैसे द्यायचा सावकार, आणि आपले शेत जमीन जुमला काय असेल ते पेपर त्याच्याकडे ठेवून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडंसं पुढं गावात आलेलं आहे आम्ही. नंतर दिसत आहे सोनार म्हणजे सोनं घडवणारा, सोनं विकणारा, हे करून देणारा. तर इथं बघू शकताय तुम्ही सोनाराच्या आपण इथं आलेलं आहे. त्यानंतर इथं आलो आहोत आपण वाण्याकडे. वाणे म्हणजे किराणा दुकानाकडे आले. पहिले लोक वाणे म्हणायचे. पहिले जुन्या काळात असे दुकानं असायचे, कौलारूचे घरं असायचे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आपण गावातनं, तर इथं गणपतीची मिरवणूक वगैरे दिसत आहे. पहिले ट्रॅक्टरवरून गणपतीची मिरवणूक काढायचे वाजत गाजत. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आहो आपण, तर इथं आहे बघू शकताय, इथं एक कट्टा आहे गावाच्या मधोमध. इथं आपल्या चांभार चौकशा किंवा गप्पा गोष्टी व्हायच्या माणसांच्या, खूप काही इथं काय म्हणतात बघा. त्याच्यानंतर पुढं आलो, मंदिर आहे. बायकांचं आपलं जाणं येणं बोलणं, 2 मिनटं बसणं वगैरे पहिले जुन्या काळात असं होतं. मंदिरात भेटायचे, गप्पा गोष्टी व्हायचे. त्याच्यानंतर इथं थोडंसं पुढं आलो आपण, तेलघाणा, लाकडी तेलाचा घाणा म्हणजे बैल वडत होता तो घाणा, आणि तेव्हा तेल तयार व्हायचं. त्याच्यानंतर पाठीमागं गेलं ते आपण बघितलं आहे वारकरी मंडळांचा, म्हणजेच एकादशीच्या वारीला जाणारे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आहो आपण, तर हातावर कपडे बनवण्याच्या पहिल्या जुन्या मशिनी होत्या ते आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो, हे बघू शकताय तुम्ही. इथं हे गावाकडचं खरं तर पहिले असं होतं. आता असं कुठंही घरं बघायला भेटत नाही. किंवा सासूबाई धार काढत आहे, दारात आपल्या गाई म्हशी आहेत आणि घर भरलेलं आहे सुनांनी, मुलांनी, नातवंडांनी. तर हे आहे घराचा सोपा. तर बघू शकताय कौलारूचे जुने घर. गावाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर गावात आपल्याला दिसत आहे शिंपी टेलर दिसत आहे. पहिले पुरुष लोक शिवायचे टेलर म्हणजे, आणि बायका पण असायच्या हातावरचे काम करणारे. तर तुम्ही बघू शकताय. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो आपण, तर इथं काय आहे तर तुम्ही सांगू शकताय. इथं आहे पुढं आलो आपण, तर इथं आहे
पंचकट्टा. पंचकट्टा म्हणजे गावाचा जो काय आहे न्यायनिवाडा इथं पंच लोक करत असायचे. ते इथे गावकट्टा म्हणते त्याला, पंचकट्टा. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो तर हे बघू शकताय कासार आहे इथं गावात. तर थोडंसं पुढं आल्यानंतर खूप छान असं बघण्यासारखं होतं आणि आईंच्या चेहऱ्यावरची स्माईल काय हटत नव्हती. आणि नंतर गावात आल्यानंतर मुलं असे वेगवेगळे खेळ खेळताना दिसले. आता मुलं खेळ खेळताना दिसतात का, तर इथं बघू शकताय विट्टी दांडू खेळत आहेत मुलं, मैदानी खेळ खेळत आहेत. त्यानंतर गावातनं असं बैल वगैरे चाललेले दिसत आहेत. हे बघू शकताय सगळ्यात जुनं म्हणजे झाडाखाली पहिले शाळा असायची. पहिल्याची शाळा झाडाखाली असायची. तर ही आहे शाळा. आणि त्यानंतर थोडंसं पुढं आलो तर इथं आहे मंगल कार्य म्हणजेच लग्न चालू आहे. आणि इथं बघू शकताय दोन ब्राह्मण आहेत आणि वाजवणारे पिपाणी वगैरे सगळे जुन्या पद्धतीचं. खूप छान वाटलं हे बघायला. थोडंसं चालायचं आहे पण छान वाटतं. आणि त्यानंतर तुळशीला इथं आपले पूजे साहित्य घेऊन येत आहेत देवळाचं. असं म्हणजे तुळशीच्या इथं आपण काय